100 वर्ष जुनं ऐतिहासिक दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या नावाखाली जमीनदोस्त करण्याचा घाट आहे। या विरोधात कलाकार मंडळी सरसावली आहेत। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दामोदर नाट्य वाचवण्यासाठी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाचा इशारा दिला। सोशल सर्व्हिस लीगचं दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद आहे। नाट्यगृहाच्या जागी खाजगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि या विरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली आहे। नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचं असावं। अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सोशल सर्व्हिस लीगनं मे महिन्यापासून पुन्हा ते तोडकाम सुरू केलंय। याबद्दल नाट्य परिषदेनं तीव्र निषेध केला। हा विषय सामोपचारानं सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र तसं न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झालंय। त्या विरोधात सोशल सर्व्हिस लीगला पत्र लिहिलं जाणार आहे। जर त्यांनी ऐकलं नाही तर नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरू असं प्रशांत दामले यांनी सांगितलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।